गणेश नाईक ही व्यक्ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे होऊ शकले। गणेश नाईक हा खाली सत्ता पिपासून लोकांमधला एक घटक आहे आणि सतत स्थलांतर करणारा व्यक्ती आहे। माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे ही 14 गावं काढा। नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरनी केली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशाने असं केली, म्हणून ती गावं आता नाही काढता येणार, परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील। माननीय मुख्यमंत्री मध्ये बोलले की पहिल्या 6 महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू। शेवटी नवी मुंबईच्या जनतेला 6,000 कोटीचा भूर्दंड हा आम्ही नाही त्यांच्या डोक्यावर देऊन देणार। गोपनीय चर्चा अशी उघडपणे प्रसार माध्यमांकडे नाईक साहेबांनी मांडलेली आहे आणि ती धांदल खोट्या स्वरूपाची बातमी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की सदर मंत्री महोदयावर गोपनीयतेची शपथेचा भंग केल्या प्रकरणी कडक कारवाई करतो। मी एक्सप्लेनेशन करतो की आमची गावे ही नव्या मुंबई महानगरपालिकेवर भार होणारच नाही। नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचे जे वर्चस्व आहे त्याला कुठेतरी खिंडार पडली। मुंबईमध्ये अगोदर गणेश नाईक साहेबांचे आमदार 2, खासदार 1, महापौर नाईक साहेबांच्या घरातील, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे। नाईक साहेबांचे जे सुपुत्र होते संजीवजी नाईक साहेब यांना त्यावेळी तर खासदारकीचं तिकीट पण भेटलेलं नाही। आपला दुसरा मुलगा संदीपजी नाईक साहेब याला इलेक्शन लढता येईल का? सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतली पाहिजे की गणेश नाईक साहेब हे सतत स्थलांतर करणारे, पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात स्थलांतर करणारे नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचा राष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला काही फायदा होणार नाही। आज ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीची सत्ता हद्दपार होणार त्यावेळी गणेश नाईक हा कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतरित झालेला असेल। ज्या सन्माननीय शरद पवार साहेबांनी यांना लहानाचे मोठे केले, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये यांची एक ओळख पटवून दिली, त्यांचे होऊ शकले नाही, तर अशी व्यक्ती भारतीय जनता पार्टीची होऊ शकत नाही। विभागाचा विकास कशा पद्धतीने होईल हे सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी बघितलं पाहिजे। याच्यामध्येच आता कुठेतरी मिठाचा खडा पडताना दिसत आहे। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। काल वनमंत्री गणेशराव नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि 14 गावं ही फक्त तात्पुरती निवडणुका होईपर्यंत महानगरपालिका असतील आणि नंतर ती 14 गावं पुन्हा जिल्हा परिषदेच्या गणामध्ये समाविष्ट केले जातील असं वक्तव्य गणेश नाईक साहेबांनी केलेले आहे। त्या संदर्भात जे अजित पवार गटाचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष जीवनशेठ वालीकर आपल्या समेत आहेत। वालीकर साहेब, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। कसं बघताय याकडं? काल वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांनी एक मोठं विधान केलेलं आहे। ते विधानाला अनुसरून आपण 14 गावाचे एक नागरिक आहात प्रथम आणि 14 गाव विकास समितीचे सन्मानित सदस्य पण आहात, परंतु साहेबांनी वक्तव्य केलंय ते किती महत्वाचं आहे आणि 14 गावामध्ये त्याचं वेगळं इफेक्ट होईल का, काय सांगाल यासाठी? आपल्या माध्यमातून मी 14 गावातील जनतेला सांगू शकतो की गणेश नाईक साहेबांचा विरोध हा गेल्या वर्षभरापासून या एकाच गोष्टीसाठी आहे की ही 14 गावे महापालिकेत नको। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो GR दिलेला आहे की ही सदर 14 गावे नवी मुंबईत महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात, त्या GR ला कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न गणेश नाईक साहेब यांच्याकडून होत आहे आणि ते सातत्याने होत आहे। एवढे दिवस आम्ही गप्प होतो, परंतु आज बोलणार आहे, कारण प्रश्न माझ्या 14 गावचा आहे आणि 14 गावच्या विकासाचा आहे। आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की नाईक साहेबांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली की माझं बोलणं सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या बरोबर झाले असून आणि ही गावे महापालिकेत नको अशी मागणी मी त्यांच्याकडे केली असता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये ही गावे काढले जातील। माझा नक्की याच वक्तव्याला आक्षेप असा आहे की तशी कुठल्याही प्रकारची माहिती सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ऑफिशियली दिलेली नाही।
कुठल्याही मीडिया समोर त्यांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केलेले नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गणेश नाईक साहेब यांच्यामध्ये ती गोपनीय चर्चा कदाचित झाली असावी, परंतु ती गोपनीय चर्चा अशी उघडपणे प्रसार माध्यमांकडे नाईक साहेबांनी मांडलेली आहे आणि ती धांदल खोट्या स्वरूपाची बातमी आहे असं माझं म्हणणं आहे. तशा प्रकारचे कुठे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले नाही. त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदय यांनी गोपनीयतेची जी शपथ घेतली होती त्या शपथीचा कुठेतरी त्यांनी भंग केलेला आहे. त्याच्यामुळे प्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की सदर मंत्री महोदयावर गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी. दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे की 6,000 कोटीची आम्ही मागणी केलेली, ती मागणीची पूर्तता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली नाही. तर आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की तत्कालीन राज्याचे मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, त्यांनी 14 गाव विकास समितीच्या माध्यमातून मागणी केल्यानंतर या 14 गावांच्या रस्त्यांसाठी 32 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या 32 कोटीचे टेंडर होऊन आज संपूर्ण 14 गावामध्ये, मग ते 14 गाव दहिसर अंतर्गत वाकलन रस्ता असतो, वाकलन अंतर्गत नारिवली रस्ता असो, बाळे रस्ता असो, नारिवली अंतर्गत उत्तरशिव रस्ता असो, या संपूर्ण रस्त्याची कामे चालू आहेत. 14 गावातील मौजे पिंपरी, मौजे दहिसर मोरी, मौजे मोकाशीपाडा, मौजे ठाकूरपाडा येथे पण त्या निधीतून येणाऱ्या रस्त्यांची कामे आज प्रगतीपथावर आहेत. कांबळे साहेब आपण पाहतात. त्यामुळे सरकारने निधी दिला नाही ही मागणी चुकीची माहिती आहे. दुसरा विषय असा आहे की या 14 गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता. त्या पाण्याचा प्रश्न पण शासनाने ऑलमोस्ट 90% सॉल्व्ह केलेला आहे. फक्त 2-3 गावे आहेत तिथे पाईपलाईन पडलेले आहेत पण पाणी चालू झालेलं नाही, पण ते थोड्या दिवसामध्ये होणार आहे. आणि नवीन असे काही या 14 गावामध्ये नव्या मुंबई महानगरपालिकेला करण्याची काय गरजच नाहीये. मी सांगतो की आमची 14 गावे ही नवी मुंबईवर भार होणार आहेत अशा प्रकारचे वक्तव्य गणेश नाईक साहेबांनी केलेलं आहे. परंतु मी एक्सप्लेनेशन करतो की आमची गावे ही नव्या मुंबई महानगरपालिकेवर भार होणारच नाही. गणेश नाईक साहेबांनी अहवाल मागून घ्यावा. 14 गावच्या सोर्स ऑफ इन्कमचा अहवाल त्यांनी मागून घ्यावा. आमच्या ज्या 5 ग्रामपंचायत त्याच्यामध्ये थकीत कर किती आहे याचा सविस्तर अहवाल त्यांनी मागून घ्यावा आणि हा थकीत कर वसूल केला तर संपूर्ण 14 गावातील जी बेसिक कामे आहेत ती या करातूनच होतील. त्यामुळे नवी मुंबईच्या तिजोरीतून काही देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आणि मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर आमच्या 14 गावातील सोर्स ऑफ इन्कमचा पूर्ण अहवाल मागून घ्यावा की ही 14 गावे नवी मुंबई महानगरपालिकेत घेतल्यानंतर नव्या मुंबई महानगरपालिकेचे नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे याचा पूर्ण अहवाल त्यांनी मागवावा आणि त्यानंतरच कुठल्या प्रकारचा निर्णय त्यांनी घ्यावा अशी आपल्या माध्यमातून मागणी करत आहे. महोदय, पाठीमागं वृत्तपत्रात बातमी आल्या होत्या कारण नवी मुंबई महापालिकेची जी बाजार समिती आहे ती बाजार समितीतून हद्दपार केल्या जाईल आणि ती बाजार समिती 14 गावातील नागाव मधील जे गाव आहेत त्या 175 एकर जमिनीवरती बसणार आहे असं बातमी होती. मग त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आणि 14 गाव हे एकत्र आल्यानंतर कितीपत फायदा होईल आणि एपीएमसी आल्यानंतर 6,000 कोटीचा गणेश नाईक साहेब म्हणतात 6,000 कोटी आम्हाला द्यावे, त्या अनुषंगाने 6,000 कोटी भेटू शकतात, 14 गावाचं चांगलं भलं सुद्धा होऊ शकतं. यावरती काय तोच विषय आहे कांबळे साहेब माझा की ही जी 14 गावे आहेत ना ही उत्पन्न देणारी गावे आहेत. नव्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही. आज आमच्याकडे शेकडो एकर गुरचरण जमिनी आहे. त्या गुरचरणीवरती एखादा प्लान किंवा एखादा आरक्षण टाकून नवी मुंबई महापालिका त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्याचा विकास करून घेऊ शकतो. आज एपीएमसी मार्केटचा प्रस्ताव सन्माननीय आयुक्तांनी ठेवलेला आहे की ही एपीएमसी मार्केट हा 14 गावामध्ये हलवण्यात येईल किंवा त्या प्रकारची जमीन तिथे उपलब्ध आहे. मग यावरूनच आपण समजून जावे ना, गणेश नाईक साहेब जे बोलत आहेत ते पूर्णतः चुकीचे बोलत आहेत आणि ते का बोलत आहेत त्याचे कारण मी आज आपल्या मार्फत सर्व लोकांना सांगू इच्छितो की नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचे जे वर्चस्व आहे त्याला कुठेतरी खिंडार पडलेली आहे. ती अशी खिंडार पडलेली आहे की नव्या मुंबईमध्ये अगोदर गणेश नाईक साहेबांचे आमदार 2, खासदार 1, महापौर नाईक साहेबांच्या घरातील, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे.
कारण एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा नव्या मुंबईमध्ये त्यांचे वर्चस्व तुम्ही माना या ना माना पण त्यांचे झालेलं आहे. त्यांचा खासदार आज नव्या मुंबईमध्ये आहे आणि तो त्या पद्धतीने विकास कामं झपाट्याने करत आहे. आणि नाईक साहेबांचे जे सुपुत्र होते कुठेतरी संजीवजी नाईक साहेब यांना त्यावेळी तर खासदारकीचं तिकीट पण भेटलेलं नाही. आपला दुसरा मुलगा संदीपजी नाईक साहेब याला इलेक्शन लढता येईना, त्यामुळे त्यांनी टेम्पररी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्याला पाठवून भाजप विरोधातच निवडणूक लढवलेली आहे. आणि ही बाब सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतली पाहिजे की गणेश नाईक साहेब हे सतत स्थलांतर करणारे, पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात स्थलांतर करणारे नेतृत्व आहे. आणि ह्या नेतृत्वाचा संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला काही फायदा होणार नाही. आज भारतीय जनतेची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, तोपर्यंतच गणेश नाईक त्यांच्या सोबत आहे. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीची सत्ता हद्दपार होणार त्यावेळी गणेश नाईक हा कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतरित झालेला असेल. म्हणजे निव्वळ सत्ता पिपासू लोक आहेत आणि यांच्या मागणीकडे एवढं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो आणि भारतीय जनता पार्टीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी. त्यांचे सर्वे सेवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण ही बाब लक्षात घ्यावी की गणेश नाईक ही व्यक्ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होऊ शकली नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी यांचा राजकारणामध्ये जन्म घातला, ज्या सन्माननीय शरद पवार साहेबांनी यांना लहानाचे मोठे केले, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये यांची एक ओळख पटवून दिली, त्यांचे होऊ शकले नाही, तर अशी व्यक्ती भारतीय जनता पार्टीची होऊ शकत नाही. गणेश नाईक हा खाली सत्ता पिपासू लोकांमधला एक घटक आहे आणि सतत स्थलांतर करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बाब लक्षात घ्यावी की ह्या माणसाचा भारतीय जनता पार्टीसाठी काहीच योगदान नाही. माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांना विनंती आहे की 14 गावातील मागणीचा विचार आपण गांभीर्याने करावा. तो विचार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांनी जो GR दिलेला आहे तो काहीतरी अभ्यास करूनच दिलेला आहे. दर्शक बांधवांनो, आपल्या समेत जे सत्तेमध्ये समावेश असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे सन्माननीय कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ऍडव्होकेट बर्माजी माळी सर आहेत. माळी सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, काल वनमंत्री महोदय हे भाजपाचे मंत्री आहेत आणि त्यांनी 14 गावं ही नवी मुंबई महापालिकेत आता जरी समाविष्ट केली असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणालेत की 6 महिन्यानंतर ती 14 गावं विभक्त करून जिल्हा परिषदेमध्ये टाकून देऊ. सर, याने 14 गावात अन्याय होत नाही का, कसं बघताय? नक्कीच. सर्वप्रथम कल्याण ग्रामीण मध्ये समाविष्ट असलेली 14 गावं ही नवी मुंबईमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यासाठी तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असताना त्यांनी 14 गावांच्या सर्व जनतेचा कल ऐकून त्यांना 14 गावा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा GR मागील 2024 मध्ये काढण्यात आला. त्यामुळे मी सर्वात प्रथम त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय नाईक साहेब हे वनमंत्री आहेत, एका संविधानिक पदावर आहेत आणि जनतेचं हित हेच आपल्या नेत्यांनी बघितलं पाहिजे आणि सत्तेमधले नेते आहेत. तर 14 गावातली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता हे महापालिका क्षेत्रामध्ये जाऊन ह्या विभागाचा विकास कशा पद्धतीने होईल हे सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी बघितलं पाहिजे. याच्यामध्येच आता कुठेतरी मिठाचा खडा पडताना दिसत आहे. सर्व 14 गावातील जनतेचा, 14 गावातील सर्व महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी असताना देखील नाईक साहेबांचा ह्या 14 गावांना महापालिकेत नवी मुंबई महानगर घेण्यासाठी विरोध आपण मागील वर्षभरापासून पाहत आलेलो आहे. यासाठी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुद्धा छेडलेलं आहे. या ठिकाणी कल्याण ग्रामीणचे आमदार माननीय राजेची मोरे साहेब हे स्वतः आंदोलनामध्ये उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या 14 गावांच्या सतत त्यांच्या सोबत उभा आहे. आम्ही 14 गावातील सर्व समितीला घेऊन अजितदादांची भेट घेतली, आयुक्तांची भेट घेतली. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब हे स्वतः पाठपुरावा करत आहे. आणि हे असताना काल आपले ठाणे जिल्ह्याचे नेते
आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय नाईक साहेब यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की आता हायकोर्टाचा आदेश असताना आणि महायुतीने घेतलेला निर्णय असल्यामुळे ही 14 गावं महापालिकेत आहेत, परंतु येत्या निवडणुका होताच 6 महिन्यात ही गावं वगळण्यात येईल. ह्यामुळे कुठेतरी 14 गावातील सर्व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि नाराजी ही महायुतीवर आणि नेत्यांवर होत आहे. पर माझं नाईक साहेबांना एवढंच म्हणणं असेल की आपण महायुती म्हणून एकजुटीने तिन्ही पक्ष राहिलो पाहिजे आणि महायुतीतील जे काही कार्यकर्ते असतील आणि जे काही पदाधिकारी असतील यांच्या भावना आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि जनतेचं भलं कसं होईल, या भागाचा विकास कसा होईल, आपण एका विकासाच्या मुद्द्यावर आपण आपलं सरकार चालत आहे या दृष्टीनेच आपण ही चाललं पाहिजे. गोपनीयतेचा भंग सन्माननीय वन मंत्री गणेश नाईक साहेबांनी केला, त्यांच्यावरती सन्मान मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि नाईक साहेब हे फक्त सत्ता पिपासू आहेत. सत्ता पिपासू असल्या कारणानं भाजपाची सत्ता गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. आता यावरती 14 गावाची जनता आणि 14 गावाची जी काही ग्रामपंचायती आहेत, ती ग्रामपंचायती नवीन महापालिकेत समावेश होतात हे तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन एस सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, 14 गाव, दहिसर.